तुमचं नवीन एका लॉगमध्ये. सो आफ्टर लॉंग टाईम आम्ही असं बाहेर कुठेतरी निघालोय. आमच्यापासून जवळच आहे रामदरा, सगळ्यांनाच माहिती असेल. तर तिथे आज चाललोय आम्ही. संडे आहे आणि सकाळचे वाजलेत 8:30 7:30 वाजता आम्ही अराउंड घरातून निघालो. रस्ता थोडासा येताना खराब आहे, पण आता पुढे आल्यावर आता मस्त व्ह्यू आहे. समोर रेल्वे क्रॉसिंग वगैरे आहे. पार्किंग मध्ये पोहोचलो. जॅकेट काढून ठेवते बाबा. हो हो, काढ. आणि असं वाटतंय पुढे चालायला पण आहे जरा. आणि स्मारता झोपलेली आहे. हो उठव. अरे आलो आपण पोहोचलो. उठ बाबू, पाणी प्या इथं सगळ्यांनी, म्हणजे बॉटल तिकडे फुल भरून राहील. सो इकडे आम्ही पार्क केली आहे कार आणि असं इकडे चाललोय. आता गर्दी नाहीये बहुतेक, कारण फक्त 8:30 वाजलेत. स्मारताला आली आहे झोप. पिकनिकला यायचं होतं तुला. चल ना पुढे. हो ना बाई, दररोज खेळताना तर किती पळते, इकडं पळ तिकडं पळ. बेबी आता कडेवर आलेला आहे, कारण बेबीला खूप रडू येते नाही तर. हो ना. कसं दिसते, छान दिसते का? चल हाक. हाय किती मस्त आहे. Myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. हे इकडे आहे टेम्पल आणि आम्ही या साईडने आलो. हा फोटो सेशनचा स्पॉट आहे आय थिंक, कारण मोस्टली फोटो इथून याच अँगलचे बघितलेत मी तरी. सो असं मस्त फेन्सिंगसुद्धा केलेलं आहे. छान व्ह्यू आहे, एकदम मस्त. मंदिर पूर्ण पाण्यात आहे आणि आय थिंक याच्या अपोजिट साईडला तिकडून मंदिरात एंट्री आहे. तिकडे लोक पण दिसत आहेत आणि पूर्ण असं बघा इथे डोंगर दिसत आहे. इकडे पण डोंगर आहे इथं. असं पूर्ण डोंगरांची लाईन आहे आणि त्याच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. आणि असं म्हटलं जातं की राम आणि सीता जेव्हा वनवासात होते तेव्हा इथे राहिलेत, या दऱ्याचं पाणी पिलेत, म्हणून याला रामदरा म्हणतात. आणि हे जे मंदिर आहे ते शिवालय आहे, शिवजींचं मंदिर आहे. आणि इकडे थोडीफार असे स्नॅक्सचे वगैरे सुद्धा शॉप आहेत. इथे काय काय मिळतंय श्राव्या? भाजी, हा सब्जी. एक म्हणजे शेतकरी सुद्धा बसलेत सब भाज्या फळं वगैरे घेऊन विकायला. मम्मा या पाण्यात काय आहे का? हो, फिश तर असणारच ना. हळू हळू. मी आता त्या साईडला होतो आणि असं सर्कल करून इथे आलोय आणि आता असं समोर इकडून असं इथं मंदिराची एंट्री आहे. मस्त एकदम शांत इथे, छान आणि थंड हवा आहे. मस्त. गर्दी वगैरे पण फार जास्त नाही आहे. सकाळचे लवकर आलो आहे आम्ही, त्यामुळे माईट बी. सो इथे ह्या टेम्पलच्या एकदम एक्झॅक्ट अपोजिटला असं मस्त हे हट केलेलं आहे. मी बाहेरून सुद्धा दाखवते. आणि इकडे मागच्या साईडला सुद्धा एक हट आहे, त्याला जाण्यासाठी हा रस्ता आहे. सो हे असं मस्त हट आहे आणि याच्या एकदम इथून असा मस्त मंदिराचा व्ह्यू आहे. इथं बसून त्याचे फुलं आहेत तिकडे छान. मला पकडलं, मी गोबरे पकडले. चल तू
काहीच नाही वाटत. ओके तर जाते. तू अजिबात घाबरत नाही हा? घे तुझं. हे बघ. काय हे बरोबर काय कसलं भारी जाळी आहे. हम्म. इकडं काय आहे, डॅडी? काय नाही हं? ही जलपर्णी आहे. आई पाणी असेल इथे नंतर पाणी असलं. मम्मा काय झालं बाबू? खाली यायचं काय खालचं ठीक आहे का? चला त्यानंतर तुम्ही आता दमले थोडे बसा. खावा काहीतरी. हा काहीतरी खायचं. हे पावसाळ्यात अरे पूर्ण भरत असणार. हा चिवडा पोहेचा. पोह्याचा चिवडा खाणार का डॅडी? नाही मग दाखवू काय काय खाऊ चलो करंजी मला पण पाहिजे. यू वॉन्ट? चालू ठेव, चालू ठेव. चॉकलेट आय ऑल्सो वॉन्ट. चार आहेत ना माझी ही मोठी आहे. आणले आपण गुजराती गर्ल्स खावेचे सू खावेचे तुम्ही करंजी खावेची. तिकडेच वशावे थोडी तिला लागतंय ते. हो तिकडेच. हा बोल. कडक आहे काय? सॉफ्ट झालं वरचं. लूज नाही ना पडलं. करंजी गल हळूचा एकदम हळू. स्पूनने खाल्लं तरी चालेल. तुला नाही खायची करंजी? तुला गोड नाही आवडत? ती म्हणते पोह्यांचा चिवडा आणलाय का? बरं झालं आणला होता. दमल्या तोंडातलं खाऊन घ्या. जमतंय ना? येतंय येतंय. हा स्वॅन आहे ना? डॅडी स्वॅन दिसले. स्वॅन आहेत का? काय डॅडी ते? तुला हॅलो म्हणतायत? हॅलो 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 हॅलो. हो वडाची झाड आहेत. तुला कसं कळलं? हा लटकू शकते ना. किती उंच आहे पण ते? ये याला लटकव तुला. इथे हा पण ते आतमध्ये आहे. यालाच लटकवून तिला दर्दी. नाही नाही नको नको. वर 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 अजून पाय नको पाय नको. थांब तू धर मी धर तुला वर नेतो. Can't believe it's true. I'm just as surprised as you. परत परत हा मारते तू सोड. तू सोड. शूज लागतात तिथे. तिकडून एंट्री. तिकडून तिकडून. तू राशील का पकडून? आता तू पकडू शकते. तुझं वजन कमी आहे ना? वजन कमी आहे ना. तू पकडते तू चांगलं राहतेस. चल तुला एक ट्राय करू आपण. हा एक ट्राय करायचा. एक ट्राय करू. मी हाय पकडून ठेवते. आम्ही सोडणार नाही. मी सोड. शाहू येतात. हे घे. दे इकडं कॅमेरा. शाहू ती दाखव. दोन हाताने पकडायचं. अगं ट्राय तर कर. नाही टोकायला लागलं याच्यावर. छान वाटतं ना? नाही सर. ए चला
सो आता आम्ही इथून निघतोय. मस्त होतं एकदम शांतता. एवढं पीसफुल आहे ना, मस्त. आम्ही सुद्धा थोडा वेळ बसलो आणि मग आता निघालोय. मी आधीचं ते दाखवलं ते तिकडच्या बाजूचं होतं आणि इकडे सुद्धा खूप दाट झाडे आहेत. हे बघा, पूर्ण दाट झाडे आहेत आणि स्वच्छता सुद्धा आहे. मेन म्हणजे हा कोणत्या एलिफंटला खरा थोडेच आहे तो, हा लावू शकतेस. आणि इथे ना मोस्टली वडाची झाडं जास्त आहेत. हे बघा, हे सुद्धा वडाचं आहे. ते मागे 2 आहेत ते सुद्धा वडाचे. हे एक लिंबाचं आहे आणि हे एक लिंबाचं आहे. सो मस्त आहे, एकदम स्वच्छता आहे, पीसफुल खूप आहे. सो तुम्ही जर येणार असाल तर सकाळी या किंवा इव्हिनिंगला मस्त असं एकदम वीकेंड फील करून जाताल. आणि जवळच आहे. हडपसरपासून आय थिंक 25 किलोमीटरसुद्धा नाही आहे, 20 वगैरे किलोमीटर. हां, 20 किलोमीटर फक्त. हे वरती नाही चढायचा. आणि असं थोडेसे स्टॅच्यू वगैरे डेकोरेशनसाठी बनवलेत. आणि मंदिरात सुद्धा शिवालय आहे, पण तिथे सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती वगैरे आहेत. आणि हा नंदी ठेवलाय तिथे. आणि मंदिरात वरती 15व्या अध्यायाच्या एक कडवं असं लिहिलेलं आहे. पूर्ण 15वा अध्याय, भगवद्गीतेचा 15वा अध्याय लिहिलेला आहे मंदिरात. छोटी बफेलो आहे. बफेलो नाही, ते नंदी आहे. नंदी हो हात लाव ना. अगं नाही पोचणार हात. नाही, तू मला उचलून घे. नाही तरी पण नाही पोचणार. चल जायचं. आता या कमानीतून बाहेर आल्यावर असा थोडासा रोड आहे, चालायला जास्त नाही आहे, मुलंसुद्धा चालू शकतात एवढं. थोडासा वॉक आहे. आणि बाहेर ही अशी स्नॅक्सची दुकानं आहेत. सो तिथे तुम्ही ब्रेकफास्ट, वडापाव वगैरे अशा गोष्टी आहेत आय गेस. आता श्रावस मारता त्यासाठीच पळत आहेत, त्यांना काहीतरी खायचं आहे. भूक लागली का? भूक लागली का ना? त्यांचं काय करायचं, आम्हाला काहीतरी खायचं आहे. त्याच्यातलं काहीच नाही घ्यायचं आहे आपल्याला. हां नाही या भाज्यांमधलं काहीच नाही घ्यायचं म्हटलं. कोथिंबीर छान आहे पण आपण नाही होय ना, ते नाही घ्यायचं काही. चला आतमध्ये. कुठं आतमध्ये आहे का? आतमध्ये बसायचं डायरेक्ट. नाही ना, कधीच कुल्फी पण नाही खाऊ घातली. काय कुल्फी पण नाही खाऊ. काय गरम काय मावशी? वडापाव, मिसळपाव. पोहे आहेत का? गरम आहेत का? हां, देवीच्या मांडीवर बसला. मांडीवर नाही बसायचं, इथंच बसायचं. इथं हे दोघे. तू काय घ्यायचं? वडापाव, पोहे, मिसळ. 2 वडापाव द्या आणि 2 पोहे द्या. मला गरम होत आहे. फॅन लावता का काका? गरम होत आहे, फॅन लावता का? आम्ही आता ऑर्डर केले वडापाव आणि पोहे. मला आणि प्रसादला पोहे आणि या 2 मुलींना वडापाव. म्हणलं कसं आहे. आम्ही रामदाऱ्यातून निघालो आहे आणि आता प्रसादने आम्हाला कुठेतरी आणलं आहे. आय डोंट नो, काहीतरी आहे ठिकाण. सो हे सरप्राईज आहे. आम्ही यासाठीच